हा मी देतो बाबांना. समर सरांचा फोन आहे. नमस्कार समर सर. बाबा तुम्ही ठीक आहात ना? खूप लागलंय का? मला मारल्याचं दुःख नाही हो समर साहेब, पण मी तुम्हाला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, तुमचे पैसे परत करू शकलो नाही, याचा जास्त त्रास होतोय मला. बाबा मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की पैसे परत करणं गरजेचं नाहीये. माझ्यासाठी तो विषय संपलाय आणि तुम्ही तो विषय विसरा. आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही सुखरूप आहात हे जास्त महत्वाचं. हा हा तुमचा चांगुलपणा आहे समर साहेब, पण आमच्याकडून मात्र तुमच्या बाबतीत कायम चुकाच घडल्या. तुमचा विश्वासघात झालाय. हो, तुमचा मान राखला गेला नाही. मला मला माफ करा. बाबा प्लीज आता असं काहीतरी बोलू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि खरं सांगू, पैशाचा विषय संपला. आपण बोलूया नंतर त्यावर. तुम्ही आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हो, रोहनला फोन देता? देतो. हा, एक मिनिट. हे घे. हॅलो. हा सर बोला. हे बघ रोहन, त्यांना खूप धक्का बसला याचा. यातनं त्यांना बाहेर पडायला खूप वेळ लागेल, त्यामुळे त्यांची काळजी घे. हो सर. मला सांग, ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? नाही सर, आता आम्ही त्यांना घरी आणले. आता आहेत ते बरे आहेत. व्यवस्थित झाली आहे ना? का एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे? काही लागलं तरी सांग मला. येस सर. थँक्यू. ठीक आहे, बाय. बाय. बाबा काय हो? काय झालं? बापरे, काय रे? खूप लागलंय का तुम्हाला? बघू. दुखू दे ग, दुखू दे. होऊ दे शिक्षा पाला. काय बोलताय बाबा? असं नका बोलू बरं. एवढं कसं काय नंदू, आपलं नशीब वाईट. अगं माझी आयुष्यभराची कमाई गेली, तर समर साहेबांचे पैसे मी कसे परत देणार? बाबा ते बघू आपण नंतर. रोहन, पोलिसात तक्रार केली का? नाही ग, नाही. म्हणजे डोक्यातच नाही आलं आमच्या. राहून गेली. नाही ताई, आम्ही डिरेक्टली इथेच आलो. त्या मोमेंटला आम्हाला नाही सुचलं ग, कारण बाबांची खूप काळजी वाटत होती. हो, नाही बरोबर आहे ते. त्या मोमेंटला नसेल सुचलं, पण बाबा खूप मोठी रक्कम गेली आहे ना, कळवलं पाहिजे पोलिसात. हो, चल मी येतो. थांबा थांबा, तुम्ही नको. तुम्ही अशा अवस्थेत कुठे येणार आहात? मी जाते. रोहन येईल माझ्या बरोबर. नाही नंदू, नाही, मी येणार. मी त्या हरामखोरांना सोडणार नाही. अगं माझी आयुष्याची कमाई घेऊन गेलेत ते. ओके ओके, जाऊया बाबा आपण. तुम्हाला घेऊन आम्ही दोघं जातो पोलीस स्टेशनला. पण आधी मला सांगा, तू पासबुक अपडेट केलंय? हो. आणि बँकेची रिसिट आहे आपल्याकडे? हो आहे ना. अगं बँकेतच जर जाऊन आलो तुम्ही. ओके ओके, या दोन्ही गोष्टी आहेत ना, मग आपण जाऊया. चला रोहन, आवरून घ्या तुम्ही दोघं. मी रिक्षा बघतो. हा, या बाबा. ब्रिलियंट मम्मा, ब्रिलियंट. काय डोकं लावलंयस तू यावेळेस? सो आनंदीला तर काही कळलंच नसेल. वाट लागली असेल ना बिचारीची. आणि हे जर का मी केलं नसतं ना, तर आपली वाट लागली असती. रडली असेल ना पण? नॉट ॲक्च्युली, पण चेहरा बघण्यासारखा झाला होता. स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची इमेज सुधारवायचा प्रयत्न करते, तेही समरच्या समोर. मी बरी हे होऊ देईन. समरच्या मनातला तिच्याबद्दलचा आणि तिच्या फॅमिलीबद्दलचा राग जर कमी झाला ना, तर माझी आयुष्यभराची मेहनत फुकट जाईल, वाया जाईल. आयुष्यभर मी समरशी गोड बोलत राहिले, तुझ्या आजीचे टोमणे सहन करत राहिले. ते काय त्या आत्ता आलेल्या स्वानंदीच्या घशात प्रॉपर्टी जावी म्हणून? आपल्या वडिलांचे पैसे चोरून नेलेले हिला चालत नाही. मग माझे पैसे, माझी प्रॉपर्टी चोरून नेत असताना मी काय तोंड बघत बसू? मी ते हाय ताई. मॉम, हे घे स्वानंदीच्या बाबांचे पैसे. आपलं बोलणं कोण ऐकणार आहे? भिंतीना पण कान असतं तर पिता. एक शब्द चुकून जरी कानावर पडला ना, तरी विश्वास मोडायला पुरेसा असतो.
म्हणून सगळं सांभाळावं लागतं, जपावं लागतं. तुम्हाला नाही कळणार ते. तुम्ही अजून बच्चे आहात. एवढेच होते. यप. ठीक आहे. स्वानंदीला या जन्मात तरी हे पैसे सापडायचे नाहीत. एक पण किती जण होते? 2 3 नाही 4 जण होते. बाबा शांतपणे आठवा आणि सांगा त्यांना. 3 होते. अहो ॲक्च्युली बाबांना थोडा सगळ्या प्रकारामुळे धक्का बसलाय, पण ते 3 असं म्हणत होते. हो, पण गुंडांना पकडलं तर ते आयडेंटिफाय करू शकतील का? हो, मी नक्की ओळखेन त्यांना. मी त्यांचे चेहरे नाही विसरू शकणार. बर, बँकेची रिसिट? हो, आहे ना. स्वानंदी मॅडम, स्वानंदी सरपोतदार ना? हां हो. या हा ओळखलत मला? मी नाटेकर काकूंचा मुलगा. माझ्या आईला चारधाम यात्रेला जायचं होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्या ऑफिसला. आणि तुम्ही त्यांना खूप छान टूर पॅकेज करून दिलं होतं. नाटेकर काकू ते गोरेगाव पांडुरंगवाडी ना? बरोबर. तुम्ही मला ओळखलं नसेल युनिफॉर्ममुळे. हो सॉरी, माफ करा. सॉरी काय त्यात, होतं असं. पण आईची ट्रिप खूप छान झाली. नाही, आला होता त्यांचा फोन आला होता, परत आल्या त्यांनी केला होता फोन. अहो 10 वेळा तरी तुमचं नाव काढलं असेल त्यांनी. बरं, हे तुमचे बाबा का? हो. नमस्कार काका. स्वानंदी मॅडमनी माझ्या आईच्या तीर्थयात्रेची खूप छान सोय केली होती. परत आल्यापासून नुसते सगळ्यांना फोटो दाखवत राहिली. रे हा बोला ना मॅडम, काय झालं? चोरी तक्रार आहे साहेब. यांना मारून म्हणजे 10 लाख रुपये लुटले. अरे बापरे, कधी झालं हे? अहो आजच, दिवसा ढवळे, अगदी रस्त्यामध्ये. तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त पप्पांची काळजी घ्या. तुम्ही एरिया कोणता आहे ते लिहून ठेवलंय ना? हो. नाही, काय होतं, अशा केसेसमध्ये बहुतेक वेळा गुंड लोकलच असतात. आम्ही चोराला शोधू सुद्धा आणि तुमचे पैसे परत मिळवून देऊ सुद्धा. तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा. ठीक आहे, फक्त ओळख पटवण्यासाठी तुम्हाला एकदा यावं लागेल. हो, येईन ना, नक्की येईन. थँक्यू. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. तुम्ही आभार काय मानता? हे माझं कामच आहे.